सरकते का? सुरू. Hello student. Today we study pollination from our first topic. Pollination. ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये मायक्रोस्पोर कसा तयार होतो आणि मेगास्पोरोजेनेसिस मध्ये मेगास्पोरचं डेव्हलपमेंट कसं होतं हे बघितलं. आता आपल्याला पॉलिनेशन बघायचं आहे. आता हे पॉलिनेशन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काही व्हेक्टर्स लागणार आहेत किंवा काही पॉलिनेशन करणारे एजंट्स लागणार आहेत. मग असं काय आहे तर पोलन ग्रेन्स म्हणजेच मेल गॅमेट्स किंवा मेल गॅमेटोफाइट हा कसा असतो तर नॉन मोटाईल असतो. नॉन मोटाईल असतो म्हणजे हालचाल करता येत नाही. त्यामुळं पॉलिनेशन करणारे पॉलिनेटिंग एजंट्स असतात. पोलन ग्रेन्स बीइंग नॉन मोटाईल. पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल आहेत. Angiosperms have evolved a strategy to use biotic agents and abiotic agents. पोलन ग्रेन्स हे नॉन मोटाईल म्हणजे हालचाल न करणारे असल्यामुळं बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स अबायोटिक एजंट्स म्हणजेच विंड अँड वॉटर, वारा आणि पाणी. बायोटिक एजंट्स मध्ये मात्र बर्ड्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, स्नेल्स आहेत. त्याच्यानंतर आणखीन ह्यांच्यामध्येच बॅट सुद्धा आपण पाहणार आहोत. टू देअर फ्लॉवर्स अँड फीडिंग द विजिटर्स अँड एक्सप्लॉयटिंग देअर मोबिलिटी फॉर पॉलिनेशन अँड ऑल्सो फॉर सीड डिस्पर्सल. हे जे बायोटिक एजंट्स आहेत, बर्ड्स असतील, इन्सेक्ट्स असतील, स्नेल्स असतील किंवा बॅट असतील, ते त्या फ्लॉवरला व्हिजिट करतात फीडिंग करायसाठी म्हणजे अन्न मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर ते जेव्हा एका फ्लॉवरवरून दुसऱ्या फ्लॉवरकडे जातील त्यावेळेला पॉलिनेशन करणार आहेत. तसंच त्यांच्या पंखांना किंवा त्यांच्या पायाला वगैरे हे चिकटून बसतात आणि सीडचं सुद्धा डिस्पर्सल इथं होणार आहे. Pollen grains are non-motile and they are usually carried from flower to flower by means of external agents. आता हे एक्सटर्नल एजंट्स म्हणूनच तुम्हाला सांगितलं की एक तर अबायोटिक असतील किंवा बायोटिक असतील. पॉलिनेशन इज pollination is transfer of a pollen grain from anther to stigma of the flower. पॉलिनेशन म्हणजे काय आहे तर पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात अँथर कडून स्टिग्मा कडं. त्यालाच पॉलिनेशन असं म्हटलंय.
transfer of pollen grains from anther to the stigma of the flower. It is a prerequisite for fertilization because both the male and female gametes are non-motile. ही एक सुरुवातीची स्टेज आहे असं म्हणूया, कारण मेल आणि फिमेल गॅमेट्स हे दोघंही नॉन मोटाईल असतात, आपले आपले हालचाल करू शकत नाहीत. मोर एव्हर गॅमेट्स आर प्रोड्युस्ड ॲट 2 डिफरंट साइट्स. का तर हे दोन्हीही गॅमेट्स हे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप झालेले असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आपण पाहणार आहोत. एक आहे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ म्हणजे स्वतः. सेल्फ पॉलिनेशन इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन अ सिंगल फ्लॉवर और 2 फ्लॉवर्स ऑन अ सिंगल प्लांट. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे आता काय सांगितलं तुम्हाला, सेल्फ म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर अशा फ्लॉवर मध्ये पॉलिनेशन होते म्हणजे सिंगल त्याच फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती पडले तरी पण त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणायचं, किंवा त्याच फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स उडून जाऊन दुसऱ्या फ्लॉवरवर पडले पण ते फूल त्याच झाडाला आहे असं जर असेल तरी सुद्धा त्याला काय म्हणायचं, सेल्फ पॉलिनेशन. ह्याच्यापेक्षा वेगळं अजून एक आहे क्रॉस किंवा कॉन्ट्रास्ट पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन म्हणतो आपण. क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होतं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द एंथर ऑफ वन फ्लॉवर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर ऑफ डिफरंट प्लांट्स ऑफ सेम स्पेसीज. म्हणजे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात कुठून, तर एका फ्लॉवरच्या एंथर मधनं उडून जातात किंवा ट्रान्सफर होतात दुसऱ्या झाडाच्या पण सेम स्पेसीच्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन ते पडतात. त्याला काय म्हणतात बघा, क्रॉस पॉलिनेशन. पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. पहिला आहे ऑटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, दुसरा आहे गायटॅनोगॅमी आणि तिसरा आहे झिनोगॅमी. पहिला आपण बघूया ऑटोगॅमी. It is a type of pollination in which bisexual flower is pollinated by its own pollen grains. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, फ्लॉवर हे बायसेक्शुअल असतं. बायसेक्शुअल म्हणजे काय, तर एकाच फ्लॉवर मध्ये मेल पार्ट पण आणि फिमेल पार्ट पण प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं बायसेक्शुअल फ्लॉवर. आणि समजा जर ह्या बायसेक्शुअल फ्लॉवर मधले पोलन ग्रेन्स उडून जाऊन त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती पडले तर त्याला आपण म्हणतो ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. एक्झाम्पल आहे पी. पी म्हणजे वाटाणा. वाटाण्याच्या याच्यामध्ये काय असतं, सेम पॅरेंट सारखेच त्यांचे ऑफस्प्रिंग्स म्हणजे त्यांची जी सीड्स असतील ते निर्माण होतील. नेक्स्ट आहे गायटॅनोगॅमी. इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स to stigma of a different flower produced on the same plant. ह्याच्यामध्ये काय होतं, पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात एंथर टू स्टिग्मा, पण स्टिग्मा कुठल्या फ्लॉवरचा असतो, दुसऱ्या फ्लॉवरचा असतो, पण ते दुसरं फूल त्याच झाडावरती असतं. इट इज फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन ऍज इट इन्व्हॉल्व्स पॉलिनेटिंग एजंट्स. जरी क्रॉस पॉलिनेशन सारखंच असतं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये पॉलिनेटिंग एजंट्स हे इसेन्शियल आहेत, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी व्हेक्टरचा किंवा या एजंट्सचा वापर करावा लागतो. बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट जेनेटिक व्हेरिएशन्स. पण त्यांच्यामध्ये कोणतेही जेनेटिक व्हेरिएशन्स दिसत नाही. इज ओनली इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. It is a similar to autogamy as pollen grains come from the same plant. हे ऑटोगॅमी सारखंच आहे पण फक्त इथं काय होणार आहे, दुसऱ्या फ्लॉवर वरती जाऊन हे पडणार आहे. तिसरा आहे झिनोगॅमी किंवा त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतोय किंवा आपण त्याला आउट ब्रीडिंग असं सुद्धा म्हणलेलं आहे. इट इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लॉवर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर ऑफ डिफरंट प्लांट.
belonging to same species with the help of pollinating agency. It generates genetically varied offspring. झिनोगॅमी मध्ये काय होतं तर पोलन ग्रेन्स एका फ्लॉवर कडून दुसऱ्या फ्लॉवरच्या ते जे फ्लॉवर आहे ते दुसऱ्या झाडावर आहे पण सेम स्पेसिस ती सेम. मग ह्याच्यासाठी त्यांना कोण लागणार आहे तर पॉलिनेटिंग एजंट्स लागणार आहेत. मग विंड असेल किंवा वॉटर असेल हे अबायोटिक झाले आणि बायोटिक कोण असेल इन्सेक्ट्स, त्याच्यानंतर तुमचे बर्ड्स असतील, स्नेल असतील किंवा बॅट पण असू शकतील. आणि नक्कीच झिनोगॅमी किंवा क्रॉस पॉलिनेशन मुळे जेनेटिकली व्हॅरिड असे ऑफस्प्रिंग्स म्हणजे पूर्णपणे वेगळे असे ऑफस्प्रिंग्स आपल्याला पाहायला मिळतील. मेजॉरिटी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स डिपेंड्स ऑन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. व्हर्च्युअली ऑल सीड प्लांट्स नीड टू बी पॉलिनेटेड. खूप जास्त फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये मात्र आपल्याला हे सगळं पॉलिनेटिंग एजंट्स हे इसेन्शियल असलेलेच बघायला मिळतील. द एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इनटू टू मेन कॅटेगरीज. एक आहे अबायोटिक एजंट्स आणि दुसरा आहे बायोटिक एजंट. ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला अबायोटिक एजंट्स पाहणार आहोत.